ऍक्शनचं रिॲक्शन होतंय आणि अजून काय रिॲक्शन होतंय ते आपण बघू पोलीस चौकीत गेल्यानंतर. मित्रांनो, थोड्याच वेळात पाटील साहेबांची एंट्री होणार आहे आणि पाटील साहेबांचं स्वागत बघा. हे बघा पाटील चाललेले आहे. कसं वाटतंय आता? हे चालले पाटील साहेब पाटलांना स्पॉटवर. त्याच्याकरता कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही आणि डिपार्टमेंटला आणि कायद्याला सर्वोत्तम मानायचं, नाही तर अशी व्यवस्था होऊ शकते तुमची. हे बघा चालले साहेब. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय स्पॉट वरती. तिथं त्यांना ते कृत्य केलं, ड्रायव्हर वरती अत्याचार केला, गाडी फोडली, नुकसान केलं ना, त्या स्पॉटवर आम्ही चाललोय. चला इकडे आता तुम्हाला दाखवतो त्याच्याकडनं कशी माफी मागितली जाते. ठीक आहे, पाटलांचं स्वागत करत आहोत आम्ही. अरे पाटील साहेब, हे चालले बघा पाटील साहेब. याच ठिकाणी हा? पाटील बसले खाली. हे पुढे जाऊ दे. काय नाही गाडी पुढे घ्या. गाडी गर्दी करू नका. गाडी गर्दी करू नका. पाटील साहेब चाललेत. पाटील साहेबाला जाऊ द्या. पाटलांना अडचण नका करू. पाटलांना अडचण नाही आली पाहिजे. चला, पाटील साहेब गुडघेवर चालत आहेत. अजून चालवा जरा, फुटू द्या गुडघे. असायचं पाहिजे. हे जाऊ नाही. चुकी कसं काय केली होय ना, याला मारायला पाहिजे. नाही, 2 मिनिटं. परत करणार का चुकी अशी? परत अशी चूक माझ्या हातून होणार नाही. ठीक आहे, चला. बस. हे त्याला आयुष्याची अक्कल. हे आमचे विशाल भाऊ त्याच्याकरता सांगत असतो नेहमी, कायद्याच्या पुढं कोणी नाही. त्यांना पोलिसांचं सुद्धा म्हणजे हे केलं. कुठली पद्धत आहे की एका गरीबाला, मग संविधानाच्या पुढं कोणी नाही. ठीक आहे, शेवट संविधान आणि सुरुवातीला सुद्धा संविधान.